नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वाद या स्टाईलमध्ये स्वागत करते. तर बघा, आता लवकरच आपला श्रावण महिना सुरू होणार आहे. तर श्रावण महिन्यामध्ये ना बऱ्याच जणांचे महिनाभर असे उपवास असतात. तर सारखं साबुदाण्याची खिचडी खाण्याचा कंटाळा येतो. म्हणून मी आज आहे ना इथं मस्त रताळ्याचे थालीपीठ कसे बनवायचे ते बघूयात. तर इथे ना सर्वात प्रथम मी रताळे स्वच्छ धुवून साल काढून घेतले आणि किसून स्वच्छ धुवून घेतले. आता इथे साबुदाणा माझ्याकडे ऑलरेडी भाजून घेतलेला होता. तो मी मिक्सरच्या भांड्याला लावून बारीक असा वाटून घेतला. आता एका बोलमध्ये रताळे किसलेले रताळ्याचं कीस, त्यात 4-5 चमचे शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, मिरची पेस्ट आणि 2 मोठे उकळलेले बटाटे होते ना ते यात किसून घेतले आणि सगळं मिक्स करून घेतलं. आता इथे साबुदाण्याचं पीठ घालून पुन्हा मिक्स करून घेतलं. आता इथे हा गोळा आपला तयार झाला की इथे एका छोट्या कॉटनच्या कपड्यावर पाणी लावून असे छोटे छोटे असे हे थालीपीठ थापून घेतले. तळव्याच्या हाताने थालीपीठ थापून घेतले की अगदी पटकन होतात. आणि इथं छोटंसं असं होल तयार करून घेतलं म्हणजे जेणेकरून आपल्याला ना त्यात तेल किंवा तूप सोडता येईल. आता इकडे तवा गरम झाला की तव्याला थोडंसं तूप किंवा तुम्ही शेंगदाण्याचं तेलसुद्धा लावू शकता. इथं मी तूप लावलेलं होतं. तर बघा, इथं थोडं थोडं तूप लावून मी खमंग असे हे थालीपीठ तयार करून घेतले. तुम्हीसुद्धा असे हे रताळ्याचे थालीपीठ नक्की करून बघा. तर अगदी मऊसूत असे हे थालीपीठ तयार होतात. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.